लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। राष्ट्रीय स्तरावरील वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन पुन्हा एकदा 12व्या आवृत्तीसह 8 डिसेंबर 2024 रोजी होणार असून भारतीय खेळाडू आणि हौशी धावपटूंसाठी देशातील अग्रगण्य स्पर्धांमध्ये सर्व स्पर्धकांना धावण्याचा अधिक परिपूर्ण अनुभव देण्यासाठी महापालिकेने तयारी केलेली आहे। या स्पर्धेचे आयोजन वसई विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे। सुमारे 58,93,000 रुपयांची वाढीव बक्षीस रक्कम आणि बॅटल रन पुन्हा सुरू झाल्याने ही स्पर्धा देशातील शर्यतींमध्ये सर्वाधिक बक्षिसाची रक्कम देत आहे। विशेषतः भारतीय खेळाडूंसाठी वसई विरार पट्ट्यातील हौशी धावपटूंना देखील प्रोत्साहन मिळावे यासाठी स्वतंत्र बक्षीस निधीत देखील वाढ करण्यात आली आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह मॅरेथॉनच्या आयोजनाशी संबंधित मान्यवरांनी शुक्रवारी विरार येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। स्पर्धकांना बक्षीस देण्यासाठी यंदाही प्रत्येक धावपटूला प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँड बर्गचा ब्रँडेड रनिंग टी शर्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याशिवाय प्रत्येक स्पर्धकाला 3D फिनिशर मेडल, लोडेड गुडी बॅग, हॉट ब्रेकफास्ट, जगभरात वैध टायमिंग सर्टिफिकेट आणि प्री फिनिश फोटो मिळणार आहे। याशिवाय बाहेरील सर्व स्पर्धकांना मोफत राहण्याची सोय करण्यात येणार असून त्यांच्या जेवणाची सर्व व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे। साक्षी मलिक होणार इव्हेंट अँबॅसेडर। भारतातील अव्वल खेळाडूंना त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला आमंत्रित करण्याची परंपरा कायम राखत 12व्या आवृत्तीत 2016 ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक इव्हेंट अँबॅसेडर म्हणून उपस्थित होत आहे। ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी हरियाणाची ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली असून 2017 मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। साक्षी 2022 या बर्मिंगहॅम गेम्स मधील कॉमनवेल्थ गेम्स गोल्ड मेडलिस्ट आणि 2017 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे। वसई विरार विभागातील शाळांमधील 10 ते 12, 12 ते 13 व 14 ते 16 वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत प्रवेशासह ज्युनियर शर्यती संपूर्ण पालघर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी 16 ते 18 वर्षांखालील मुले व मुलींच्या शर्यती कमीत कमी शुल्कासह घेण्यात आले आहे। या सर्व शर्यतींमध्ये बक्षिसाची रक्कम आणि सर्व सुविधाही दिल्या जातील। वसई विरार शहर महानगरपालिका मॅरेथॉन ही देशातील एकमेव राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन आहे की ज्या स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेद्वारे आयोजित केले जाते। 2011 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेने देशातील आघाडीच्या व्यावसायिक लांब पल्ल्याच्या धावपटूंना आकर्षित केले असून आता हौशी स्पर्धकांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे। मीडिया पार्टनर सुनील शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसंच समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आपलं वसई विरार शहर महानगरपालिका 12व्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहेत। आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। आणि अंतिम तयारीबाबत आपल्याबरोबर या ठिकाणी सन्माननीय आयुक्त साहेब हे संवाद साधतील आणि या अंतिम तयारीबाबत ते आपल्याला या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी देत आहेत। तरी देखील मॅरेथॉनच्या स्पर्धेबाबत, त्यानंतर आपल्या मॅरेथॉन संदर्भातल्या काही सूचना असतील, या स्पर्धेच्या संदर्भात काही सूचना असतील त्या आपण नंतर कराव्यात असे आपल्या सर्वांना नम्र जॉईंटली नागरिकांच्या आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण ही मॅरेथॉन स्पर्धा आपण आज म्हणजे 8 डिसेंबर 2024 रोजी आपण खेळवली जाणार आहे। आपली 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन ही नवीन विवाह कॉलेजवरून सकाळी 5:30 वाजता सुरुवात होणार आहे आणि अर्ध मॅरेथॉन आपली ही वसईवरून सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनी बाकीच्या
ज्या मॅरेथॉन असतील त्या आपल्या 10 किलोमीटर असेल 5, 3, 2 आणि 1 या आपण 10 मिनिटाच्या स्पेलने आपण सुरू करणार आहोत. यामध्ये मागच्या वर्षी आपल्याला 15,000पेक्षा जास्त धावपटूंनी स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. यावर्षी पण त्याच्यामध्ये किमान 1,000-2,000 स्पर्धकांचा तरी वाढ होईल या निमित्ताने आपण ते प्रयत्न करतो आहे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे यामध्ये विविध डिपार्टमेंट देखील सहभागी आहेत. त्यामध्ये पोलीस विभागाचं फार मोठं सहकार्य आहे, होमगार्ड डिपार्टमेंट आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्रांत कार्यालय असेल, या सर्वांचं देखील आपल्याला फार मोठं योगदान सहयोग आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यावर्षी आपण जसं मागील वर्षी आपण बक्षिसं दिली होती त्याच पद्धतीने यावर्षी देखील बक्षीस आपण देणार आहोत. साधारणतः सर्व बक्षिसांची रक्कम आपली 59 लाख इतकी आहे. टू बी व्हेरी प्रिसाईज 58,93,000 एवढी आपली बक्षिसांची रक्कम राहणार आहे. त्यामध्ये पूर्ण मॅरेथॉनचे जे विजेते असेल त्याला 3 लाख रुपये आपण देणार आहोत आणि अर्ध्या मॅरेथॉनच्या विजेत्यांना 2 लाख देणार आहोत. जसं मागच्या वर्षी आपल्या आमदार महोदयांच्या सूचनेप्रमाणे आपण जे पूर्ण आणि अर्ध मॅरेथॉनचे विजेते होते त्यांचे जे प्रशिक्षक होते त्यांना देखील 51,000 रुपयाचं बक्षीस आपण दिलं होतं. तसं यावर्षी देखील आपण त्यांना ते बक्षीस देणार आहोत. कारण की असे धावपटू मॅरेथॉनपटू घडवण्यामध्ये सर्वात जास्त मोलाचं मार्गदर्शन योगदान जर असेल तर त्या मार्गदर्शकांचं प्रशिक्षकांचं असतं. त्यामुळे त्यांचा देखील यथोचित सन्मान होईल अशी सूचना मागच्या वर्षापासून केल्यानंतर आपण यावर्षी देखील तेच कंटिन्यू करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपले ह्या वर्षी ब्रँड अँबॅसेडर म्हणून साक्षी मलिक असणार आहेत. त्या ऑलिम्पिकच्या कांस्य पदक विजेत्या आहेत. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये त्या सुवर्ण पदक विजेत्या म्हणून देखील असणार आहेत, झालेल्या आहेत. त्यांना आपण इव्हेंट अँबॅसेडर म्हणून आपण त्यांना नक्की करतोय. त्यांची चर्चा करून त्यांनी देखील या स्पर्धेला येण्याचं मान्य केलेलं आहे. यामध्ये आपण सर्व जे स्पर्धक असतील त्या स्पर्धकांना पार्टिसिपेशन करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला यावेळी आपण टी-शर्ट देणारच आहोत. पण त्यांना आपण ब्रेकफास्ट असेल, पाण्याच्या व्यवस्था असतील किंवा मेडल्स असतील किंवा सर्टिफिकेट्स असतील या सगळ्या गोष्टी आपण त्यांना मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील देणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपले या स्पर्धेच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीज येऊ नये म्हणून आपण जो रूट आहे आपला हाफ मॅरेथॉनचा आणि पूर्ण मॅरेथॉनचा त्यामध्ये आपण वैद्यकीय पथकं कार्डियक ॲम्ब्युलन्ससह आपण ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे या रूट्सवर मोटरसायकलच्या माध्यमातून 40 डॉक्टरांचं पथक देखील धावपटूंच्या बरोबर असणार आहे. ॲम्ब्युलन्सेस देखील असणार आहेत. त्याचप्रमाणे ह्या पूर्ण अर्ध मॅरेथॉन आणि इतर रेसेसच्या मार्गावरील जे काही आपले कार्डियक युनिट्स असतील, डॉक्टर्स असतील, फिजिओथेरपीचे जे काही डॉक्टर्स असतील त्यांना देखील आपण त्यांचे डिस्पेन्सरीज किंवा OPD किंवा दवाखाने किंवा हॉस्पिटल सुरू ठेवावेत जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सीला आपल्याला टॅकल करता येणार आहे. ह्या देखील विनंती आम्ही केलेल्या आहेत. तसेच आपले प्रकृती हॉस्पिटल आपलं हे आरोग्यासाठीचं पार्टनरशिप त्याची आपण केलेली आहे. मेडिकल पार्टनर्स आहेत तर ते देखील या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील किंवा मार्गदर्शन देखील करतील. त्याला देखील त्याचं नेतृत्व करणार देखील यावर्षी आपल्याला लाभलेले आहेत. तर पूर्ण मॅरेथॉनला मागच्या वेळेचे जे विजेते असतील तर ते लष्कराचे जे प्रमुख सिंग आहेत त्यांची धाव त्यांनी मागच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 2 तास 16 मिनिटं आणि 55 सेकंदाची वैयक्तिक अशी सर्वोत्तम वेळ त्यांनी दिलेली होती. ते याचं नेतृत्व करणार आहे. तसेच हाफ मॅरेथॉनचं देखील अरुण राठोड यांची वेळ 1 तास 4 मिनिटांनी 39 सेकंद ते देखील करणार आहे. विविध देशाच्या विविध भागातून
या स्पर्धेसाठी धावपटू येतात, कारण की इथली अरेंजमेंट असेल, मग त्या अरेंजमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशन अरेंजमेंट असेल, मेडिकलचे अरेंजमेंट्स असतील, त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल अरेंजमेंट्स असतील, म्हणजे अकोमोडेशनच्या आणि जेवणाच्या, तसेच पारितोषिक आणि समारंभाचं भव्य दिवस स्वरूप हे बघून देशातल्या वेगवेगळ्या भागामधून धावपटू आपल्याकडे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी येतात. तसेच उच्च स्तरावर काम करणारे अधिकारी, पदाधिकारी, निवृत्त अधिकारी हे देखील या स्पर्धेमध्ये धावण्यासाठी येत असतात. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की इथं ट्रान्सपोर्टेशनचा देखील आहे. तर मागच्या वर्षाप्रमाणे किंवा इतर पूर्वीच्या 11 मॅरेथॉनला ज्या प्रकारे व्यवस्था वेस्टर्न रेल्वेने करून दिली होती, यावर्षी पण आम्ही वेस्टर्न रेल्वेला पत्र लिहून विनंती केली होती की खास 2 स्लो ट्रेन्स चर्चगेटहून विरारकरता सोडाव्यात. त्या अनुषंगाने एक 2:30 वाजताची पहाटेची ट्रेन आहे आणि दुसरी 3 वाजेची आहे. तर 2:30 वाजेची जी ट्रेन असेल ती साधारणतः 1 तास 5 मिनिटामध्ये, म्हणजे 4 वाजून 5 मिनिटांनी पोहोचील, आणि दुसरी जी असेल ती साधारण 4:30 वाजता पोहोचणार आहे, 4:35ला. तर हे जे काही धावपटू त्या रेल्वेमधून किंवा येतील आपले, तर त्यांच्यासाठी वसई किंवा न्यू युवा कॉलेजला येण्याकरता देखील आपण वाहनांची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये आपल्या सिटी ऑपरेशनच्या ज्या व्हेकल्स आहेत त्या आपण ठेवणार आहोत, जेणेकरून त्या धावपटूंना त्यांच्या इच्छित स्थळी म्हणजे वसई आणि विरारला पोहोचायची व्यवस्था विना मोबदला, विना तिकीट करता येणार आहे. हाही मागच्या वर्षाप्रमाणेच हा कार्यक्रम आपण यावर्षी देखील करतो आहे. तसेच जे इलिट धावपटू असतील, काही सिनेकलावंत देखील या स्पर्धेसाठी येत असतात, वरिष्ठ अधिकारी देखील येत असतात, आणि इतर काही धावपटू आहेत बाहेरून येणारे. त्या सर्वांच्या निवासाच्या व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केल्या आहेत. काही हॉटेलच्या ठिकाणी केल्या आहेत, काही आपण नवीन युवा कॉलेजला केलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या राहण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत. तसेच या सगळ्या इव्हेंट अतिशय बिनचूकपणे कोणत्याही प्रकारची कटुता किंवा कॉन्ट्रोवर्सी न होता करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या जे कामं असतात त्यासाठी आपण 15 वेगवेगळ्या टीम आपण तयार केलेल्या आहेत, कमिटीज तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये वसई कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. आणि परवाच मी सर्व पोलीस ऑफिसर्सबरोबर देखील बैठक घेतलेली होती, अधिकाऱ्यांबरोबर देखील बैठक घेतली होती, आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आमच्या अधिकाऱ्यांनी सर्व हाफ मॅरेथॉन आणि फुल मॅरेथॉनचं पाहणी देखील केलेली होती, आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे ॲडिशन डिलिशन देखील करतो आहे. तसेच आपल्याला साधारणतः 5 तासाकरता आपण रूट आपले कसे बंद राहतील त्याचं नोटिफिकेशन देखील पोलीसच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कायदेशीर अडचण देखील येणार नाही, आणि तशा देखील सूचना पोलीस विभागाला त्या मीटिंगच्या दरम्यान दिल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या काही सूचना असतील तर त्या देखील आम्ही आमच्या तांत्रिक विभागाने लिहून घेतलेल्या आहेत, आणि त्याचं देखील काम चाललेलं आहे. रस्त्यावरीलचं पॅचवर्क असेल, कर्व स्टोनचं कलरिंग असेल, डिवायडरचं कलरिंग असेल, झाडांचं असेल, वृक्ष फांद्यांची छाटणी असेल, डिवायडरचं क्लिनिंग असेल, रस्ते सफाई असेल, साईड पट्ट्यांच्या सफाई असतील, हे सर्व काम आमचं आता कार्यान्वित केले गेलेलं आहे, आणि ते देखील 6 तारखेपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे थर्मोप्लास्टचे काही पेट्स लावायला लावले आहेत, जेणेकरून सकाळच्या 5:30 वाजेच्या सकाळी अंधार असतो, 6 वाजता देखील आता हिवाळ्यामुळे अंधार असतो, तर कोणत्याही धावपटूला स्पीड ब्रेकर्स असतील किंवा काय असेल तर ते दिसण्यासाठी अडचण येऊ नये. त्यामुळे आपण कॅट आईज म्हणतो किंवा ते ब्लिंकर्स म्हणतो, ते देखील आता प्रत्येक ठिकाणी लावण्याची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून त्यांना स्पीड. तसेच साधारणतः आपण सकाळी 6 वाजता लाईट्स बंद करतो, तर स्ट्रीट लाईट्स. तर या ठिकाणी आम्ही सांगितले की हिवाळा असल्यामुळे आणि आपली नॅशनल लेवलची मॅरेथॉन आहे, खूप मोठे संख्येने धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावतात. तर या मॅरेथॉनच्या दरम्यानच्या काळामध्ये सकाळी 7 वाजता स्ट्रीट लाईट्स बंद करावेत अशा देखील सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर्स, पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबरची एक यादी तयार करून सर्व पोलीस ऑफिसर्सला आणि इतर सर्व विभागाला दिलेले आहे, जेणेकरून समन्वयामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच पद्धतीने ज्यावेळेस रस्ते काही बंद असतील
तर कोणत्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी पर्टिक्युलरली किंवा इतर काही असतील तर त्यांना देखील अडचण येऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची देखील निश्चिती केलेली आहे. त्याच्यानंतर काही सर्कल्स आहेत, उदाहरणार्थ 18 सर्कल्स 18 एरियाज असे आयडेंटिफाय केले की तिथं साधारणतः आपल्याला ट्रॅफिक आपलं कंजेशन होतं, तर त्या देखील सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत, याद्या पण दिलेल्या आहेत आणि त्याची प्रचार प्रसिद्धी पण अगोदर केली म्हणजे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तसेच हे जे 42 किलोमीटर आणि 21 किलोमीटरचा रूट आहे त्या रूटवरचे काही मंगल कार्यालय आहेत, त्या ठिकाणी लग्नाच्या तिथी देखील आहेत. तर नागरिकांना किंवा लग्न विधी ज्यांच्या घरी आहे त्यांच्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधलेला आहे आणि त्यांना कोणत्या कालावधीमध्ये आमची मॅरेथॉन या ठिकाणाहून जाणार आहे तर त्या कोणत्या कालावधीमध्ये हा रस्ता थोडा बंद असेल याच्या पूर्वसूचना मी सर्व लग्नविधी ज्यांच्या घरी आहे तिथल्या प्रमुख व्यक्तींना देण्याचं पोलिसांच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून आमच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील सांगितलेलं आहे. तसेच ऑन द वे म्हणजे फुल मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉन या रस्त्यावर जेवढ्या काही सोसायटीज असतील त्या सोसायटीला देखील भेटी द्यायला सांगितलेल्या आहेत, जेणेकरून आपले जे धावपटू धावतात त्यांना चीरअप करण्याकरता आपल्याला त्या व्यवस्था म्हणजे त्यांना उत्साह वाढवण्याकरता नागरिक देखील त्यांना चीरअप करतील अशा व्यवस्था केलेल्या आहेत. तसेच अलॉंग द रोड आपण हे मेडिकल टीम जसे ठेवतोय तसेच स्पंजिंगचे असतील किंवा पाण्याच्या व्यवस्था असतील या पोलिसांकरता देखील चहा पाण्याच्या काही जागोजागी व्यवस्था असतील या सगळ्या व्यवस्था आपण अलॉंग द रूट केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इथं नवीन विवाह कॉलेजला बेसमेंटला आपण सर्व विविध कार्यक्रम पार पाडत असतो. त्या ठिकाणी देखील रिकव्हरी सेक्शन असेल, नंतर फिजिओथेरपीचा सेक्शन असेल, त्याच्यानंतर इथं कार्डिओलॉजीचा काही सेक्शन असेल, तर इतर मेडिकल ट्रीटमेंटचा सेक्शन असेल, या सगळ्या आणि जेवणाचा असेल, नाश्त्याचा असेल, हे सगळ्याची अरेंजमेंट नवीन विभाग कॉलेजला बेसमेंटच्या ठिकाणी केली गेलेली आहे. तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवला आहे, फुल मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन त्यांचा. तसंच सर्व ब्रेकफास्टचा असेल किंवा जेवणाची व्यवस्था देखील त्याच ठिकाणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण नियोजन या ठिकाणी करतो आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अडचण येईल असं मला वाटत नाही, कारण की आपल्याला नागरिकांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि पत्रकार बंधूंचं आणि ज्यांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारची विधी आहेत अशा नागरिकांचं सर्वांचं आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभतं आणि पोलिसांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चोखपणे काम करत असते. त्यामुळे आपल्याला यावर्षी देखील मागील सर्व वर्षांप्रमाणे आपण ही स्पर्धा पार पडू असं वाटतंय. जसं मागच्या वेळी सांगितलं होतं की आपण ह्या स्पर्धेचं छायाचित्रण करण्याकरता देखील आपण 3 बक्षिसं देत असतो. तर उत्कृष्ट छायाचित्रण करणाऱ्या जे कोणी आपले मीडियाचे अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा छायाचित्रकार असतील त्यांना पहिलं बक्षीस 15,000, दुसरं बक्षीस 10,000, तिसरं बक्षीस 5,000 आपण देतो आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या छायाचित्राला चांगल्या पद्धतीने दाद मिळेल आणि त्यांना एक मोटिवेशन देखील या निमित्ताने राहील. त्यामुळे तो पण आपण बक्षिसाचा भाग या स्पर्धेमध्ये आपण मागील वर्षाप्रमाणे नक्की केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्था करतो आहे. तसंच आपले वेगवेगळे मीडिया पार्टनर आहेत, वेगवेगळे पार्टनर नवीन व्यापारी आपले RM स्पोर्ट्स आहेत, आपले इव्हेंट मॅनेजमेंटसाठी ते पार्टनर्स म्हणून काम करत आहेत. असे आपल्या पब्लिक रिलेशनसाठी देखील ते काम करत आहेत. अशा पद्धतीने आपण व्यवस्था करतो आहे आणि 6 तारखेपर्यंत पूर्ण 6 तारीख तक अपना रजिस्ट्रेशन है ना, तुम्हारा मिडनाइट क्लोज रहेगा. अच्छा, तर आपल्या ऑफलाईन ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा उद्या रात्री 12 वाजता आपण बंद करणार आहोत. तो कितना रजिस्ट्रेशन हो गए वो भी जरा बता देना है. हां, तर अशा पद्धतीने आपण ही सगळी व्यवस्था करतो आहे. आता पत्रकार बंधूंना फक्त विनंती की आपण आजची बैठक किंवा आजचे हे प्रेस कॉन्फरन्स फक्त मॅरेथॉन करता आयोजित केलेली आहे. तर त्या अनुषंगाने आपल्या काही सूचना असतील तर आपण थोड्या कराव्यात. इतर विषयांबाबत आपण सगळ्यांनी बोलता येईल कधीही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की माझं पुढच्या फेजचं ट्रेनिंग मसुरीला 2 डिसेंबरपासून चालू होत आहे. कारण मी 1 डिसेंबरपासून
मसुरीला 25 दिवसाकरता जाणार आहे, 27 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे ही मॅरेथॉन मी मिस करणार आहे. परंतु माझा चार्ज हा मनाळे साहेबांकडे असणार आहे. ते प्रभारी आयुक्त म्हणून काम करणार आहे. धन्यवाद. एक करेक्शन है, हिंदी प्रेस नोट में जो ट्रेन का टाइम टेबल लिखा है उसमें दोपहर लिखा है, उसमें थोड़ा करेक्शन करना है, सुबह का और ट्रेन का टाइम. तो फिर दो चीज सुबह 3 बजे का ऐसा करना है. आणि आतापर्यंत जे आपल्याकडे एंट्री आलेल्या आहेत ते जवळजवळ 42, 21, 10, 5 किलोमीटरच्या ज्या रन्स आहेत त्याच्यामध्ये 8,000 एंट्रीज आहेत जवळजवळ आणि 5,000 शाळेच्या एंट्री जवळ आहेत आणि 13,000 एंट्री आतापर्यंत आलेल्या तरी 5,000च्या एंट्री घेत आहेत त्याचा समावेश. जरा स्लो सांगितलं तर बरोबर, सावकाश सांगितलं तर बरोबर. आता आपल्याकडे 42 किलोमीटर साठी 601 एंट्री आलेली आहे, 21 किलोमीटर साठी 3,021, 10 किलोमीटर साठी 10K साठी 22, 2,244, 5K साठी 1,229 आणि इतर 222, जवळजवळ 7,317 आणि आता आलेले आहेत त्या साधारण 8,000 एंट्रीज आतापर्यंत 8,000 एंट्री आलेल्या आहेत आणि शालेय स्पर्धा ज्या आहेत त्याच्यासाठी 5,000 एंट्री आता आलेल्या आहेत. एकूण 13,000 एंट्रीज आतापर्यंत आलेल्या आहेत आणि फन रन साठी अजून एंट्र्या आपल्याकडे येत आहेत. सर गेल्या वर्षीपेक्षा काय एंट्री अजून सुरू आहेत आपल्याकडे. 15चं टार्गेट आपलं आहे, 15 पर्यंत. आयुक्त साहेब त्या दरम्यान करणार आहोत का? जनजागृती आपल्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेशनसाठी का इतर कोणती? नाही, आता जे तरुण आहेत किंवा लहान मुलं आहेत यांना जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभाग घेता यावा, यासाठी आपण गावोगाव किंवा शहरामध्ये काही वेगळ्या माध्यमातून काही जनजागृतीचे आपले 2-3 मुद्दे आहेत. कारण तुमच्या माध्यमातून जेवढी जनजागृती होईल की तिचा मोठा परिणाम होणार आहे, एक भाग. दुसरा म्हणजे आम्ही काही फ्लेक्स लावतोय, दुसरा भाग. तिसरा म्हणजे आमच्या एक सँडलवर, फेसबुकवर आणि आमच्या वेबसाईटवर आम्ही त्या व्यवस्था करतोय. चौथा भाग म्हणजे आपले जेवढे आजी माजी सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ओरली प्रत्येकाला सांगून तेही सांगतोय. 6वा मुद्दा म्हणजे आपण जसं आता घर संविधान हा कार्यक्रम राबवला आणि वर्षभर राबवतोय. त्या ठिकाणी आम्ही शाळातले महाविद्यालय असतील किंवा शाळा असतील या ठिकाणी प्रत्येक यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेला होता. त्या ठिकाणी देखील आम्ही ही मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा आणि तसं देखील आम्ही शालेय विभागाला म्हणण्यापेक्षा त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा प्रिन्सिपल असतील यांच्या माध्यमातून सूचित करतो आहे आणि ऑलरेडी केलेलं पण आहे. ज्यांना आम्ही प्रत्येक शाळेला या घर संविधान या कार्यक्रमाकरता आम्ही प्रत्येकाला फोन केले, ते पत्रव्यवहार केलेला आहे. तर यावेळेस देखील आमच्या अधिकाऱ्यांनी फोनवर बोलताना या महापालिकेच्या मॅरेथॉनबद्दल देखील माहिती दिली आहे. मागच्या वर्षीपर्यंत आपण फ्री एंट्री घेतल्या होत्या म्हणजे अधिकाऱ्यांसाठी. यावर्षी आपण नाही घेत आहे. पवार माझा विषय जाहिरात बद्दल आहे. आपण जाहिरात सर्व थिएटरमध्ये देत आहे, बाकी रेल्वेला देत आहे. हा मुद्दा मागच्या वेळेस चर्चेला गेलेला आहे जेव्हा आपण पहिली मॅरेथॉन घेतली त्यावेळेस. सर पण स्थानिक लोकांना दुर्लक्ष काय होत आहे? सर स्थानिक पत्रकारांना दुर्लक्ष काय? मानकर साहेब, हा विषय आपण नंतर चर्चा करू बरं का. त्याला प्रत्येक गोष्टीला बजेट असतं तर बघू आपण. मानकर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस अधिकारी आपल्याला मॅरेथॉनला मदत करतात, मग त्याच्यातले काही अधिकारी पार्टिसिपेट करतात, तर त्या अधिकाऱ्यांना आपल्याला फ्री एंट्री द्यायला का अडचण आहे? नाही, आपण मागच्याच बैठकीमध्ये जेव्हा प्रेसमध्येच आपली चर्चा झाली होती की आपण जे काही पोलीस अधिकारी आहेत ते जे निवृत्त अधिकारी आहेत तर त्यांना आपण फ्री एंट्री आपण यापूर्वी पण देत होतो. परंतु आता काय झालं होतं की चर्चा अशी झाली होती की 800-850 रुपये अधिकारी हा पे करू शकत नाही, असं होत नाही. आपण कॉमन माणसाकडनं घेतो, मग अधिकाऱ्याला का किंवा कर्मचाऱ्याला का आपण द्यायचं वेगळं, असं काही वेगळं काय योगदान आहे? ते पण व्यक्ती स्वतःच्या स्वास्थ्याकरता आणि धावत असतो.
तर त्या त्यांच्यावर दिलं पाहिजे. डिस्टिंग्विश का करायचं, डिफरन्शिएशन का करायचं, असा मुद्दा अशा चर्चेतून पुढे आला होता. म्हणून आम्ही ठरवलं होतं की आपण सर्वांकडनं पैसे म्हणजे जी एंट्री फी ती घेऊ. पत्रकारों का जब सवाल आता है तो हर बार उसको रोक दिया जाता है. अभी भी पत्रकार ने यहाँ सवाल किया तो उनको रोक दिया गया, जबकि महानगर पालिका के लिए थिएटर का बजट है, रेडियो में प्रसारण का बजट है, डॉक्यूमेंट्री एविडेंस है, रेडियो का प्रसारण का बजट है, तो स्थानिक पत्रकार को क्यों दुर्लक्ष किया जाता है? इसके पीछे क्या वजह है? हर बार एक ही रीजन की पहले बात हो चुकी पत्रकारों को है. रोकने का विषय ही नहीं है, आप गलत तरीके से ले रही है सब्जेक्ट. मेरा कहना इतना है कि इसके लास्ट टाइम इसमें 15-20 मिनिट आधे घंटे चर्चा हुई थी. सर, काही दिव्यांग जणांनी नावं नोंदली आहेत का आपल्याकडे? किती आहेत ती साधारण? माहिती आहे का दिव्यांगांच्या आपल्याकडे? कारण दिव्यांगांसाठी देखील आपण एक वेगळी स्पर्धा ठेवतोच आहे. तरी पण हौशी असणार, हौशी असतील ना यावेळेला? दिव्यांगासाठी यावेळी अजून नोंदणी 6 लोकांची झालेली आहे आणि ते वेळेवर तर सर आपल्या स्पोर्टच्या दिवशी आदल्या दिवशी शनिवारी येऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करतात. व्हीलचेअर सर. सीनियर सिटीजन कितने भाग हैं? एकूण सिनियर सिटीजन जवळपास आता आमच्याकडे जो ऑफिशियल रेकॉर्ड आहे हा 100+ आहे. हो, त्याच्यामध्ये 50 वर्षावरील एक ग्रुप आणि 60 वर्षावरील एक ग्रुप असे 2 ग्रुप आहेत. त्यातल्या बऱ्यापैकी यावर्षी रिस्पॉन्स आहे. ईस्ट से वेस्ट का जो रास्ता है उसके ऊपर पहले से इलेक्ट्रिक पोल लगे हुए हैं. उन पोल को दरकिनार करके वहाँ दूसरे पोल लगाए जा रहे हैं. इसके पीछे क्या कारण है? वो जो पोल है पहले वाले वो इतने सड़े हुए नहीं है, उसके बावजूद सिर्फ मेरा सर आ रही है करके नए पोल वहाँ बिठाए जा रहे हैं. नहीं, वैसी बात नहीं है. वहाँ पे रास्ते का हाइट भी बढ़ाया गया है, अस्पल्टिंग किया गया हुआ है और डिवाइडर्स किए गए हुए हैं. और वहाँ पे जो पोल्स थे जिसके लिए कुछ तकरार है, हमारे लोगों ने मुआवजा करने के बाद जब ये मालूम हुआ कि ये रिप्लेस करना है तो वो रिप्लेस किए. वो नगर पालिका के टाइम के पोल्स थे. आपण प्रथम महापौर होता, म्हणजे महापौर होता, त्याच्यामुळे तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार की देश केलं पाहिजे, तर त्यांना पोषक असं वातावरण मिळू शकतं? पहा, गेली 11 वर्ष महापालिका सातत्याने ही महापौर मॅरेथॉन राबवत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ती चांगल्या प्रकारे सक्सेस होत आहे आणि देशभरात या आपल्या महापौर मॅरेथॉनचं नाव आहे. आणि निराळ्या माध्यमातून सगळ्यांनाच आव्हान आयुक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे केलेली आहेत आणि प्रत्येक वर्षी हा प्रतिसाद वाढत आहे. बक्षिसांच्या रकमेत देखील वाढ होत आहे. तर या माध्यमातून म्हणजे आपण सगळे आयुक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डोळे आणि कान आहात, त्यामुळे आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी केली तर आणखीन काही पार्टिसिपंट याच्यात येतील आणि प्रत्येक वर्षी हा आकडा वाढत जाईल. आणि महत्वाचं वसईकरांचं चेहरं असते खूप चांगलं असते. ही जी स्पर्धेत भाग घेतलेले जे खेळाडू आहेत ते म्हणतात की अशी स्पर्धा आम्ही कुठे बघितली नाही, कारण वसईतली हिरवळ वगैरे सगळे हिरवळीतून हे धावपटू धावत असतात आणि ठिकठिकाणी वसईकर जनता त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत असते आणि प्रत्येक वर्षी पार्टिसिपंटची संख्या वाढते परंतु प्रतिसाद देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आणि त्यामुळे हा उपक्रम चांगला आहे आणि 12 वर्ष म्हणजे 11 वर्ष चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आयुक्तांनी केली त्याप्रमाणे ही स्पर्धा 12वी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती आहे. सर, आपने और पवार साहब ने पत्रकारों को आंख और कान बताया है, पर जब विज्ञापन की बात कहते इन्हीं पत्रकारों को आंख और कान को भूल जाते हैं. बोला ना साहब, आप प्रश्न तुम्हारा है. भूल जाते हैं आप सर. आज जो स्थानिक पत्रकार है जितना प्रसिद्धि थी प्रशासन को शासन को दे रहा है सर, उतना कोई अप्रूव नहीं करेगा, जबकि पैसा देके बाकी जगहों पर वहाँ पैसा देके अपना विज्ञापन कराएगा. आगे देखेंगे शायद 2-3 महीने में बॉडी आ जाएगी. बॉडी की तफ्तीश के विषय में निर्णय नहीं लिया गया था. निर्णय ले लीजिए. आगे आने वाली बॉडी लेगी शायद. नहीं ले लीजिए ना. थिएटर आपको क्या प्रसिद्धि देते हैं? बाकी काही आपले प्रश्न असं सांगा. सर, एक सवाल आहे. प्रश्न सांगा. हम आपको प्रसिद्धी दें क्यों? त्या रस्त्यावरती पॅचवर्क करताना अर्धा इंच ते 1 इंच असा उंच थर दिसतोय. आता तो पॅचवर्क केल्यामुळे काही स्पर्धेत पडू शकतात.
तर तुम्ही तो पॅचवर्क करताना ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे. ही पण सूचना रास्त आहे आपली. ज्या ठिकाणी असं असेल ना की ज्या ठिकाणी एक दोन इम्प्लॉय वर झाला असेल, ठेच लागून पडू शकेल, तर त्या ठिकाणी सलग आपल्याला करावं लागेल. तर मी ही सूचना आमच्या तांत्रिक विभागाला तर देतो आणि त्या पद्धतीने अशी काही अव्यवस्था होणार नाही. तुमच्या निदर्शनास आलं असेल ना तर कृपा करून सांगा बरं का, ते प्रायोरिटीने करून घेतलं जाईल. लावावे लागतील आणि ते आम्ही लावायची व्यवस्था करतो. लोक असे बोलतात की आपले लोक असे बोलतात की धावपळ वसई विरारची गरज सर्व चांगली गरज नसते, पण तिथे जे नियोजन असतात म्हणजे आपल्या जे बरोबर नाही ते करतो, हे ऍड करतो. सर बसमध्ये सर विरारला आणि वसईला बस टाइमवर भेटत नाही होती. तक्रार केली तो पण यांना टाइमवर भेटली नाही आणि लोक तिथे उभे होते हा सकाळ. ठीक आहे, ही पण सूचना आम्ही याचा पण आदर करतो. आणि आपल्याला म्हणजे कसं की 5:30ची असेल ना तर आपल्याला 5 म्हणजे अर्धा तास तरी लागेल याला. कसा रूट असेल? वसई विरार महानगरपालिकेमार्फत 12वी राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा वसई कला क्रीडा मंडळाच्या सहकार्याने सर्व नागरिक, पदाधिकारी, पत्रकार या सर्वांच्या सहकार्याने 8 डिसेंबर 2024 रोजी आपण आयोजित केलेली आहे. सध्याची स्पर्धा ही फुल मॅरेथॉन 42 किलोमीटरची असणार आहे. अर्ध मॅरेथॉन ही 21 किलोमीटरची असणार आहे. त्याबरोबरच 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर आणि 1 किलोमीटर तसेच दिव्यांग बंधूंसाठी देखील एक स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. तसेच 50 वर्षावरील आणि 60 वर्षावरील वृद्ध जे असतील यांच्याकरता देखील आपण मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे. फुल मॅरेथॉनसाठी 3 लाख रुपये प्रथम येणाऱ्या मॅरेथॉनपटला बक्षीस आहे. तर अर्ध मॅरेथॉनसाठी म्हणजे 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनसाठी 2 लाख रुपयाचं बक्षीस आहे. आणि सर्व टोटल जर बक्षीस बघितले साधारणतः 59 लाख रुपयांची बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत. त्याचप्रमाणे फुल मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉन यांचे जे विजेते त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांना देखील प्रत्येकी 51,000 रुपयाचं आपण बक्षीस आणि देऊन त्यांचा सत्कार देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. कसा रूट असणार? या रूटमध्ये नवीन विवा कॉलेज पासून सुरू होऊन फुल मॅरेथॉन वरून नवीन युवा कॉलेज अशा पद्धतीने फुल मॅरेथॉन असणार आहे. आणि अर्ध मॅरेथॉन ही वसईवरून निघून नवीन विवा कॉलेजला संपणार आहे, जी 21 किलोमीटरची असणार आहे. काय आव्हान असेल वसई विरार महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना तसेच सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी यांना महापालिकेतर्फे आव्हान आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, निवृत्त अधिकाऱ्यांनी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, जेणेकरून शरीर स्वास्थ्याकरता, मनस्वास्थ्य नीट राहण्याकरता देखील आपल्याला अशा स्पर्धांची आवश्यकता असते. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या या स्पर्धेचा भाग घ्यावा आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी असं माझे या प्रसंगी सर्व नागरिकांना आव्हान असणार. इस बार का स्लोगन क्या होगा? स्त्री भ्रूण हत्या टाळा आणि पर्यावरणाचं संतुलन हे आपले दोन्ही पहिल्यापासूनचे तेच आपले ब्रीदवाक्य आहे. जैसा कि जो खिलाड़ू है बिल्डिंग है उसके बारे में सर आपने नहीं सर अच्छा मैराथन कल बात किया है. मैराथन स्पर्धे का प्रेस कॉन्फ्रेंस किस तरह का रूट रहेगा, क्या रहेगा? वसई विरार महानगरपालिका आयोजित नेशनल लेवल की मैराथन ये 12वां सत्र है. 8 दिसंबर 2024 को आयोजित की गई है. इस मैराथन में फुल मैराथन 42 किलोमीटर्स की, हाफ मैराथन 21 किलोमीटर्स की रहने वाली है और अदर रेसेस जैसे कि 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर और 1 किलोमीटर की भी रेस इस मैराथन के दौरान की गई है. यहाँ पे जो ओल्ड पर्सन्स है से ज्यादा और 60 साल से भी ज्यादा है, उनके लिए भी रेस का आयोजन किया गया है. यहाँ पे इस मैराथन के दौरान वसई तालुका का अलग सा गठ किया गया हुआ है, पालघर जिले का भी एक अलग सा गठ किया गया हुआ है और दिव्यांग जो बंधु है उनके लिए भी एक रेस का आयोजन किया गया है. मेडिकल फैसिलिटीज सब इन प्लेस है यहाँ पे. वहीं पे ऑन द रूट डॉक्टर्स की टीम रहने वाली है.
फिजियोथेरेपी सेंटर्स ओपन रखने के लिए हमने आह्वान किया हुआ है, और जहाँ पे रेस टर्मिनेट होती है वहाँ पे भी फिजियोथेरेपी, कार्डियक का सेक्शन, मेडिकल फैसिलिटीज सब इन प्लेस किया गया हो। लास्ट ईयर मोर देन 15,000 स्पर्धकों ने इस स्पर्धा में भाग लिया था। कल तक 13,000 स्पर्धकों ने, मोर देन 13,000 स्पर्धकों ने इसमें रजिस्ट्रेशन किया हुआ है। कल नाइट में 12 बजे तक हमारा रजिस्ट्रेशन चालू है, उसमें और बढ़ोतरी होगी और लगता है कि 15,000 से भी ज्यादा स्पर्धक इस स्पर्धा में भाग लेंगे। तो रूट में कोई विशेष बदल की गई है? क्या रूट में क्या बदल रहा है? रूट में यहाँ पे इस साल जैसे लास्ट टाइम का था वैसे ही। एम्बेसडर कौन होगा? यहाँ पे इस साल जो इवेंट एम्बेसडर है वो साक्षी मलिक है, जिन्होंने रौप्य पदक और स्वर्ण पदक भी राष्ट्रपति स्पर्धा में प्राप्त किया हुआ है। जनता को क्या आह्वान करोगे? जनता को यही आह्वान है कि इस स्पर्धा में जैसे हमारे इस शहर के सब नागरिक है, स्कूल गोइंग स्टूडेंट है, कॉलेज गोइंग स्टूडेंट है, सभी संस्थाओं के पदाधिकारी है, सभी पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल पदाधिकारी है, उन्हीं सभी नागरिकों ने इस स्पर्धा में यदि हिस्सा लिया तो इस स्पर्धा अच्छी तरह से होगा। यहाँ पे ट्रांसपोर्ट के लिए हमने वेस्टर्न रेलवे को खत लिखा था और उनका पॉजिटिव रिस्पांस भी हमें प्राप्त हुआ है। सुबह 8 दिसंबर को सुबह 2:30 बजे यानी 2:30 और 3 बजे 2 स्लो ट्रेन चलने वाली है चर्च गेट से, और यहाँ पे वो 4:05 और 4:35 पे आएगी। और हमारा जो सिटी ऑपरेशन के व्हीकल्स है वहाँ से वो सभी धावकों को पिकअप करके वसई और न्यू युवा कॉलेज तक लाने की व्यवस्था हमने की गई। धन्यवाद। थैंक यू।